अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ यांचा जन्म अज्ञात नाही, पण ते अक्कलकोट येथे अश्विन व 5 बुधवार 1857 आले। त्यांचा प्रकट दिन म्हणजे चैत्र शुद्ध 2। त्यांचे आई वडील ज्ञात नाही। त्यांचा वेश होता दिगंबर म्हणजेच अवधूत। त्यांचा कार्यकाळ 1856 ते 1878 इतका होता। त्यांचा संप्रदाय दत्त संप्रदाय, श्री दत्तांचे चतुर्थ अवतार म्हणजेच ते दत्तांचे चौथे अवतार होते। त्यांचे गुरु ज्ञात नाही। त्यांची समाधी चैत्रवश 13 1878 अक्कलकोट येथे आहे। चरित्र ग्रंथ श्री स्वामी समर्थ लीलामृत, श्री गुरु लीलामृत हे 2 ग्रंथ त्यांचे आहेत। त्यांचे शिष्य म्हणजेच बाळाप्पा महाराज, चोळाप्पा महाराज, आळंदीचे नृसिंह सरस्वती, रामानंद भिडकर महाराज। खालील संतांवर विशेष प्रभाव त्यांचा होता: श्री साईबाबा, श्री गजानन महाराज शेगाव, सद्गुरु हरिबाबा महाराज फलटण, शंकर महाराज। श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांचा अवतार हा श्री दत्त परंपरेत चौथा मानला जातो। दत्त संप्रदायात श्री परंपरा पुढील प्रमाणे आहे: वेद आणि पुराण काळात श्री दत्त ही विभूती होऊन गेली। अभि ऋषी आणि अनुसया यांचा पुत्र म्हणजे श्री दत्तगुरु हे होत। ऐतिहासिक दृष्टीने पाहता दत्त परंपरेतील पहिले सत्पुरुष म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ होत। पूर्वेकडील प्रांतात पिठापूर येथे 14व्या शतकात त्यांचा जन्म झाला। त्यांनी आपला अवतार संपविताना पुन्हा भेटेन असे अभिवचन भक्तांना दिले आणि त्याप्रमाणे तेच पुढे नृसिंह सरस्वती या नावाने कारंजा नगर येथे कारंजा वराड येथे जन्मास आले। त्यांच्या अवतार कार्याचा कालावधी इसवी सन 1378 ते 1458 हा आहे। त्यांनी गाणगापूर येथे श्रीपाद श्री वल्लभांच्या पादुकांची स्थापना केली। इसवी सन 1457च्या सुमारास ते श्रीशैल यात्रेच्या वेळी कर्दळी वनातून गुप्त झाले आणि त्यानंतर सुमारे 300 वर्षांनी कर्दळी वनातून ते पुन्हा प्रकट झाले। तेच स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज होत। ऐतिहासिकदृष्ट्या ते तिसरे सत्पुरुष असून दत्तांच्या विभूती तत्वाचा ते चौथा अवतार मानले जातात। श्री दत्त संप्रदायात जनार्दन स्वामी, एकनाथ दासोपंत, माणिक प्रभू, नारायण महाराज जालवणकर, चिदंबर दीक्षित, वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबे स्वामी असे अनेक थोर सत्पुरुष होऊन गेले। श्री स्वामी समर्थांनी स्वतःचे मूळ पुरुष वडाचे झाड दत्तनगर हे वसतिस्थान आणि नाव नृसिंहभान असे भक्तांना सांगितल्याने दत्त संप्रदायात श्री स्वामी महाराजांचे स्वरूप हे श्री दत्ताचे चौथे अवतारित्व मानण्यात आले। त्यामुळे दत्तभक्त हे स्वामी भक्त झाले। श्री स्वामी महाराज श्री दत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मानले जातात। आपल्या अवतार समाप्तीच्या वेळी श्री नृसिंह सरस्वती श्री शैल येथून कर्दळी वनामध्ये गेले। तेथे ते तपश्चर्याला बसले। मध्ये 3.5 वर्ष गेली। त्याच्या भोवती वारूळ तयार झाले। एके दिवशी एक लाकूड तोडताना त्याचा घाव चुकला आणि तो वारुळावर पडला। त्या वारुळातून श्री स्वामी समर्थ प्रकट झाले असे सांगितले जाते। लाकडे तोडताना कुऱ्हाडीचा घाव वारुळावर बसला व तो स्वामी समर्थांचे मांडीवर लागून श्री स्वामी समर्थ समाधीतून जागे झाले। तो कुऱ्हाडीचा वार त्यांच्या मांडीवर स्पष्ट दिसत असे। श्री स्वामी समर्थ तेथून श्री काशी क्षेत्र प्रकट झाले। तेथून गंगा काठाने कलकत्ता जगन्नाथपुरी मार्गाने गोदावरी तीरावर आले। प्रथम श्री स्वामी समर्थ मंगळवेढे ग्रामी प्रकट झाले। ते रानात वास्तव्य करीत क्वचित गावात येत। गावात एक ब्राह्मण कुटुंब होते। ते श्री स्वामी महाराज गावात आले की भोजन देत। मंगळवेढे येथे वास्तव्यानंतर श्री स्वामी समर्थ पंढरपूर, मोहोळ, सोलापूर या ठिकाणी वास्तव्य करून श्री अक्कलकोट येथे आले। त्यावेळी 3 दिवस स्वामींनी अन्नग्रहण केले नव्हते। चोळाप्पा यांनी स्वामींना आपल्या घरी नेले व त्यांना भोजन दिले।
त्या वेळापासून श्री सोळाप्पा स्वामींचे एकनिष्ठ शिष्य झाले. सोळाप्पांचे घरातील मंडळी त्यांना एक वेडा घरात आणून ठेवला आहे असे म्हणत. श्री स्वामींच्या दिव्यत्वाची प्रचिती अक्कलकोट येथील मंडळीस येऊ लागली व लोक स्वामी दर्शनास येऊ लागले. राजेसाहेब भोसले यांची श्री स्वामींवर दृढ भक्ती झाली. श्री स्वामी समर्थ राजवाड्यात कधी कधी जात व एखाद्या वेळी त्यांचा राजवाड्यातच 4-4 दिवस मुक्काम असे. अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले. ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले. हे खंडोबाचे देऊळ सध्याच्या एसटी स्टँड समोर आहे. तेथून पुढे वटवृक्षाखाली येऊन त्यांनी तपसाधना केली. बालोनपिच्छत वृत्तीचे ते सिद्ध पुरुष होते. आपल्या वास्तव्यात त्यांनी अनेकविध चमत्कार केले. राजापासून रंकापर्यंत अनेकांवर प्रेमाचा वर्षाव केला. आपण यजुर्वेदी ब्राह्मण गोत्र काश्यप रास मीन असल्याची माहितीही त्यांनी स्वतः सांगितली आहे. शिष्यदेव बाळाप्पा व श्री सोळाप्पा यांच्यावरही त्यांची कृपा केली. श्री स्वामी समर्थांची क्रांती दिव्य तेजपुंज होती. शरीराचा वर्ण गोरा होता. ते अजानुबाहू होते. श्री स्वामी समर्थ महाराज तेथून स्वामींनी संपूर्ण देशात सर्वत्र भ्रमण केले. विविध ठिकाणी ते विविध नावांनी प्रसिद्ध होते. नंतर ते मंगळवेढ्यात आले. त्यानंतर ते अक्कलकोट या ठिकाणी आले आणि शेवटपर्यंत तेथेच होते. सर्वसामान्य भाविक भक्तांना त्यांनी आपलेसे केले. सर्व जातीपातीचे, बहुजन समाजाचे आणि धर्माचे लोक त्याच्या भोवती गोळा झाले. त्यांचे बाह्य आचरण काही वेळा बालक भावाचे तर काही वेळा अतिशय रुद्र असे होते. त्यांनी अनेकांचा अहंकार दूर केला. अनेकांना सन्मार्गाला लावले. त्यांचा जसा अधिकार त्याचप्रमाणे त्यांच्यावर कृपा केली. निर्भीडता, स्पष्ट वक्तेपणा आणि आत्मीयता यामुळे लाखो भक्तांना त्यांनी आपलेसे केले. त्यांच्या कार्यकाळात देशात इंग्रजांचा अंमल होता. इंग्रज शासनाच्या वरवट्यामध्ये जनता भरडत होती. तिचा आत्मसन्मान त्यांनी जागृत केला. त्यांच्या भक्तांमध्ये हिंदूप्रमाणेच मुसलमान, ख्रिश्चन इत्यादी धर्माचे लोकही सामील होते. त्यांच्या भोवती मोठा शिष्य परिवार तयार झाला होता. प्रत्येक शिष्याला त्यांनी त्यांच्या क्षमतेनुसार कार्य दिले आणि परंपरेची पताका दिली. श्री स्वामी समर्थांच्या विविध शिष्यांद्वारे श्री स्वामी समर्थ परंपरेचा विस्तार फार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. यातील प्रमुख शिष्य कोल्हापूरचे कुंभार स्वामी, पुण्याचे बिडकर महाराज, मुंबईचे सीताथ महाराज, आळंदीचे नृसिंह सरस्वती, श्री शंकर महाराज, श्री वामन बुवा, श्री गुलाबराव महाराज, श्री केळकर बुवा, श्री स्वामीसूत, श्री आनंद भारती, श्री गजानन महाराज, श्री मोरे दादा, श्री आनंदनाथ महाराज हे आहेत. या शिष्यांनी विविध ठिकाणी श्री स्वामींचे मठ स्थापन केले आहेत. तसेच श्री स्वामी मंदिरे आणि सेवा केंद्रे देखील सुरू केली आहेत. श्री स्वामी समर्थांच्या अवतार तत्वाविषयी हकीकत त्यांच्या अनेक चरित्रकारांनी वर्णिले आहे. ती अशी आहे. अशा भागीरथीच्या तिरी कर्दली वना माझारी, स्वामी निज मानसांतरी, ते निर्विकारी चिंतिता, तपश्चर्या करिता करिता, तत्व येऊन या हाता, प्राप्त झाली तदई कथा, नुरले तत्वत देहभान, ऐशा परी लोटता काळ, अंगावरी जाहले वारुळ, दिव्य सतेज सोज्वळ, देह निर्मल झालासे. ऐसी स्थिती झाल्यावर काय घडला प्रकार, भावे ऐका आत सादर, सौख्यासार तो आहे. लाकूड तोड्या एकेदिनी, सहज आलं त्याच वनी, वृक्षावरी घाव घालुनी, डाहळा जनी पाडिली. डाहाळी पडताच सकळ, ढासळून गेले वाळूड, फार जुनाट मूर्ती सोज्वळ, बाहेर तत्काळ निघाली. आजानुबाहू दिगंबर, फाके तत्वदीपी सुंदर, जैसा पौर्णिमेचा निशाकार, सर्व संचार आनंदवी. श्री नृसिंह सरस्वती ज्या कर्दली वनात श्री स्वामींचे अवतारित्व पकडले, आपण कुठून आला या प्रश्नाचा उत्तर देताना श्री स्वामींनी सांगितले, प्रथम आम्ही कर्दली वनातून निघालो. पुढे फिरत फिरत कलकत्ता वगैरे शहर पाहिले. बांगलादेश हिंडून काली देवीचे दर्शन घेतले.
गंगा तटाकाने फिरत फिरत हरिद्वार व केदारेश्वर पाहिले. पुढे आम्ही गोदाटताकास आलो. गोदावरीचे स्नान करून हिंडत हिंडत हैदराबादच गेलो. तेथे काही दिवस राहून नंतर पंढरपूर व बेगमपूर इथे जाऊन हिंडत मोहोळस आलो. तेथून सोलापुरास आलो. तेथे काही महिने राहून अक्कलकोटास आलो. तो इथेच आहे. कै गब मुळेकर लिखित श्री स्वामी महाराज चरित्र पान 5 श्री स्वामी महाराज मंगळवयात प्रकटले या विषयीचा ऐतिहासिक संदर्भ चारित्र्यकारांनी नोंदविला आहे. शके 1760 स्वामी जगद्गुरुधार्थ प्रकटले मंगळवेढ्यात साक्षात दत्त अवतारे. तेथून श्री माणिक प्रभूंच्या भेटीनंतर श्री स्वामी समर्थ हे अक्कलकोटास शके 1779च्या आरंभीस आले. श्रीमंत मालोजी राजे त्यावेळचे नुकतेच राज्य पडारूढ झाले होते. त्यांची स्वामींच्या चरणी अपार श्रद्धा होती. श्री स्वामी समर्थांचे प्रकट वास्तव्य ऐकून 40 वर्ष असून शके 1760 ते शके 1800 त्यातली 21 वर्षे त्यांनी अक्कलकोट येथे वास्तव्य केले. अक्कलकोट येथील त्यांच्या वास्तव्यात त्यांनी दत्त संप्रदायात बराच वाढवला. असे पातकी दिन मी स्वामी राया पती पातलो सिद्ध वा उद्धराया नसे अन्य त्राता जगी या दिनाला समर्था तुझ्या विनू पार्थ कुणाला. एकदा कलकत्त्याचे एक इंग्रज बॅरिस्टर व एक पारशी गृहस्थ त्यांच्या दर्शनास आले असता आपण येथे कोठून आलात असा साहेबांनी भीत त्यांना प्रश्न विचारला. तेव्हा स्वामींनी उत्तर दिले ते असे, प्रथम आम्ही कर्दली वनातून म्हणजेच हिमालय निघालो. पुढे फिरत फिरत हरिद्वार व केदारेश्वर पाहिले. पुढे स्वामींनी गावाची व तीर्थक्षेत्रांची शेकडो नावे सांगितली. पुढे गोदात टाक हिंदत हिंदत दक्षिण हैदराबादच गेलो. तेथून मंगळवेढे, पंढरपूर, बेगमपूर, मोहोळ, सोलापूर अशा गावी राहत राहत अक्कलकोटास आलो. अक्कल से खुदा पहचाना या बोध वचनांनी लोकांनी स्मृती राहावी म्हणूनच काय स्वामी अक्कलकोटास येऊन प्रकट झाले असा कोटीक्रम कोणी करतात व त्यास त्यांच्या चरित्रातील एका गोष्टीचा दाखला देतात. एकदा कोणी एका मोगलाईतील श्रेष्ठ दर्जाच्या सय्यदाने स्वामींच्या मठाशी येऊन क्यों जी ये अक्कलकोट से स्वामी कहाँ है असे विचारले. तेव्हा त्या स्वामींनी नेहमीच्या फटकळ भाषेत उत्तर केले, स्वामी बैठे पर स्वामी तो अक्कलकोट में है, या क्या देखते हो. या स्वामींच्या उत्तराने तो सय्यद समजवायचे ते समजून एकदाच तटस्थ झाला. घटकाभर त्यांनी त्यांच्या हुब्यात समाधी लागल्याप्रमाणे दिसून आले. त्यातून तो पूर्वस्थितीवर आल्यावर त्याने मुक्तकंठाने स्वामींचे स्रोत गायले व आजपर्यंत अनेक साधने केली. पण हा आनंदानुभव मिळाला नाही. अनेक अवलियास यापूर्वी पाहिले पण आज साक्षात खुदाचे दर्शन झाले. अरे उसी लिए अक्कल के अंदर हृदय में साहिबों को सच्चा देख लिया, सबका जन्म का सार्थक हुआ, पलक में दरिया माफक हो गया, किस्मत की बात है मैं आपका बंदा हूं इत्यादी धन्य दोगार काढले. यावरून श्री गुरूंचे निवासस्थान अक्कलकोट किंवा पद्मपुरी हेच योग्य असे स्वामींचे भक्त म्हणू लागले. मित्रांनो, जेव्हा आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सानिध्यात येतो तेव्हा श्री स्वामी महाराज काय करतात तर आधी तुमचे जे भोग आहेत ना ते तुमच्या मार्गात आणतात. आधी तुमचे भोग संपवतात आणि मग जवळ करतात. सोनं जसं भट्टीमध्ये टाकलं आणि त्याची गाळणी केली की गाळ निघून जातो आणि शुद्ध सोनं तेवढं राहतं व मग त्यापासून जसा हवा तसा दागिना बनवता येतो. तसं जीवाला कर्माच्या भट्टीमध्ये टाकून सद्गुरू भोगरूपी गाळ बाजूला काढतात आणि मग जो सात्विक असा राहतो त्याला श्री स्वामी महाराज भक्त म्हणून स्वीकारतात. म्हणून आयुष्यात कितीही कसल्याही अडचणी, संकट, दुःख आली तरी कधीच त्यांना सोडव असं म्हणू नका. फक्त हात जोडा आणि हे भोग समर्थपणे भोगण्याची ताकद दे इतकं सांगा. ते भक्त वत्सल आहेत. सोडव म्हणताल तर ते कर्म पुढेही ढकलतले.
पण पुन्हा केव्हा तरी ते भोगावेच लागतात एवढं नक्की. भोग हे कर्करोगाच्या गाठीप्रमाणे आहेत. डॉक्टर जोवर ती गाठ पूर्णपणे काढत नाही तोवर तो आजार पुन्हा पुन्हा त्रास देतच राहतो. एकदा का ती गाठ मुळासकट निघाली की पुन्हा उद्भवण्याचा संभव नाही. तसे कर्म पूर्ण भोगून झाले की पुन्हा त्रास करून घेण्याचा संबंधच नाही. जीवनाच्या कुठल्याही परिस्थितीत माझी भक्ती, श्रद्धा, अवचिल राहून समर्पित भावनेने तुमची सेवा माझ्याकडून तुम्ही करून घ्या, एवढेच एकच मागणे त्या परम कृपाळू श्री स्वामीरायांच्या चरणी मागावे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, आजचे स्वामीवाणी बोध वाचन. श्री सृष्टी स्वामींची आहे. स्वामींना ही सृष्टी अजून सुंदर करावयाची आहे. या पृथ्वीवरील मानवाचे जीवन सोपे सुटसुटीत करायचे आहे. स्वामी भक्त हो आणि या स्वामी हुकुमाचे पालन करण्यासाठीच संसाराच्या महापुरात उडी घेतली आहे. या पृथ्वीवर आलो आहोत. आपण स्वामींचे कार्य करण्यासाठी पृथ्वीवर आलो आहोत. आपल्याला फक्त आपल्या जीवनातील पात्र उत्कृष्ट करायचे आहे. अनन्य भक्ती आणि अतूट अभेद्य श्रद्धेच्या भावनेने भारलेले आपले कर्म करायचे आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जीवनात तुमचा कोणीही कितीही तिरस्कार केला तरी तुम्ही तुमचा चांगुलपणा सोडू नका. कारण चुलीतून निघणारा धूर एखाद्या भिंतीला काळे करू शकतो, पण आकाशाला काळे करण्याचे सामर्थ्य त्या धुरात कधीही नसते. सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो. अपेक्षा स्वामींपासून ठेवा, इतर लोकांपासून नको. अडचणीत असाल तर स्वामी तारतील, एकटे असाल तर सांभाळतील, मार्ग सापडत नसेल तर दाखवतील, अश्रू थांबत नसतील तर पुसतील. फक्त स्वामींना आदरतेने साथ घाला. पेढा कसाही किंवा कुठल्याही बाजूने खाल्ला तरी तो गोडच लागतो. त्याचप्रमाणे नामस्मरण ही कसेही किंवा कुठेही केले तरी ते स्वामीपर्यंत पोहोचते हे नक्की. म्हणून बोला श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींच्या मनात काय असते आपल्याला ज्ञात नसते. आपण आपल्याला जे हवे ते आपण स्वामींकडून मागतच राहतो. आपले कल्याण कशात आहे हे स्वामींना आपल्यापेक्षा जास्त चांगले समजते. म्हणून स्वामींच्यावर पूर्ण विश्वास ठेवावा. ते आपल्याला कधीच सोडून देत नाही हे लक्षात घ्यावे. प्रार्थनेमध्ये प्रचंड सामर्थ्य असते. प्रार्थना आपल्यावर आलेला प्रसंग बदलू शकत नाही, मात्र आपली त्या प्रसंगाकडे बघण्याची वृत्ती बदलते, तिला अधिक सकारात्मक करते. आपलं मन काही कारणांनी जेव्हा अस्वस्थ असतं त्यावेळी शांत राहावं, कुणाशीही काही बोलू नये. अशा वेळी डोळ्यातून आतून मनातल्या मनात स्वामींचे नामस्मरण करावं. एक लक्षात घ्या, आपले श्री स्वामी गुरु आपल्यासोबत सतत असतात. त्यांना आपल्या अस्वस्थतेचं कारण माहीत असतं. काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात. नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळात आपल्या अस्वस्थतेचे ढग विरून जातात. मनाला प्रसन्न वाटते. अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्या अगदी सहजतया मिळतात. खूप काही शिकावयास मिळतं. म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असेल त्यावेळी कुणावरही राग न काढता नामस्मरण करणं हा एक चांगला उपाय किंवा मार्ग आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर पहिल्यांदा संकटाशी मैत्री आणि भीतीला सामोरे जायला शिका. जीवनाचे एक तत्व आहे, जो तुम्हाला भीती दाखवतो त्याच्या समोर उभे राहा. जगण्यातील वेदना कमी करायच्या असतील तर 3 गोष्टी शिकल्या पाहिजे. काहीही आपलं नाही, काहीही आपलं नव्हतं आणि काहीही आपलं राहणार नाही. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नका. मनमोकळेपणाने कोणाजवळ मनातील इच्छा व्यक्त करावयाची असेल तर ती आपल्या हक्काच्या दिव्य शक्तीसोबत म्हणजेच श्री स्वामी समर्थांच्या सोबत व्यक्त करावी. अशी सर्वांची इच्छा आहे व ते करतातच. स्वामी भक्ती जे करतात त्यांना या गोष्टीचा अनुभव आहे. जो व्यक्ती कायम दुःखाचे रडगाणं गात राहतो त्याच्या दारावर उभे असलेले सुख बाहेरूनच परत जाते. आणि जो व्यक्ती स्वामीवर श्रद्धा ठेवून स्वामींच्या इच्छेत इच्छा मिळून राहतो त्याला स्वामी कृपेने सुख प्राप्त होईल. हेही लक्षात ठेवा. आजची स्वामी प्रार्थना मित्रांनो आपण ऐकूया. हे समर्था,
माझ्या जीवनात येणारे नकारात्मक लोक वा घटना ह्यांना माझी परीक्षा घेण्यासाठी तूच पाठवत असतोस. माझ्यातील सकारात्मकता अजून प्रबळ करण्यासाठी, माझी भक्ती अजून दृढ करण्यासाठी तूच यांना पाठवलं आहेस. हे आई, आज आम्हाला बाळांना ही समज दिली. तुला धन्यवाद, कोटी कोटी धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, आपण आता भाग 1 पाहिला. आता पुढच्या भागात आपण भेटूया आणि या व्हिडिओची सांगता तारक मंत्राने करूया. तर मग चला. श्री स्वामी कृपातीर्थ तारक मंत्र. निशंक हो, निर्भय हो, मनारे प्रचंड स्वामीवळ पाठीशी रे. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आज्ञेविना काळही नाने त्याला, परलोकी ही ना भीती तयाला. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरू तू असे बाळ त्याचा. खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होसी त्याविन तू स्वामी भक्त. कितीदा दिला बोल त्यानीच हात, नको डगमगू स्वामी देतील हात. विभूती नमगाम ध्यानादि तीर्थ, स्वामीच या पंच प्राणामृतात. हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती, सोडती तया जया स्वामी हाती घेती. श्री अक्कलकोट स्वामी समर्थ चरणारविंदापूर्ण नमस्तुते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.